बरोबर बोलते रमाई, तुझ्या भल्यासाठीच तुला माहेरी धाडतोय, कळत नाहीये तुला? पण अहो नाही आणि भिवो नाही, सकू तुला आज माहेरी जावंच लागेल. बाई बाई, बघितलंस? अशी का आकुलतीला येते की जणू ती आता तुला शपथच घालणार आहे. तुझ्या शब्दाला ना जरा म्हणून मान देत नाही ती. पण मीच शपथ घेतो आता, जेव्हा हिला माहेरी सोडेल तेव्हाच तोंडात पाण्याचा थेंब घालेल. तोपर्यंत तहानलेलाच राहील. वा रे माझ्या पठ्ठ्या, आता सखूची बोलती बंद. अहो, तुम्ही माझ्यासाठी ताणलेले उपाशी राहणार? हे नको असेल तर चल मुकट्यानं. आज दिगू मला हवा तसा वागतोय. अशीच मला दिगूची साथ हवी आहे बाबाजी. आज याची आणि सखूची ताटातूट झाली की दिगू सुटला आणि मी जिंकले. ही नजरेसमोरून गेली की दिगूला माणिककडे वळवता येईल. मला घराबाहेर काढणार होतास ना रे दिगू? आज आपल्या हातांनी सखूलाच बाहेर काढलं शेवटी. बघ, असंच हळूहळू ही यमुना या घरावर कसं राज्य करते ते, रमाईपेक्षा भारी. चला आता माणिकला या घरात आणण्याचा आणि मला मोरांमध्ये लोळण्याचा मार्ग मोकळा झाला. काय उपयोग, काय उपयोग. आयुष्यभर विठुरायाची सेवा केली, सरळ मार्गाने जगलो, कधी कुणाला फसवलं नाही, लबाडी केली नाही. काय मिळालं, काय फळ मिळालं याचं? अरे आप्पा, असा त्रागा करू नकोस रे. काय करू, काय करू? गळपास लावून घेण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही आता मला. सकूची होणारी फरफट उघड्या डोळ्यांनी बघत कुठवर राहू? कुठून पैका आणायचा दागिने बनवण्यासाठी? जो गुन्हा आपण केलाच नाही त्यासाठी कुठवर रक्त आटवायचं? सकूच्या सासूचं असं दुष्ट लबाड वागणं कुठवर सहन करायचं? अहो, तुम्ही आधी शांत व्हा बघू. तुम्ही म्हणताय तो शब्द न शब्द अगदी खरा आहे. हो, पण सासूबाई म्हणताय तसा त्रागा करून काही होणार नाहीये. आपल्याला विठुरायाच्या साक्षीनच मार्ग काढावा लागेल ना. होय रे आप्पा, शांत हो, शांत हो. नाही, आता असं हातावर हात देऊन बसून चालणार नाही. तू म्हणाली ना सर्व निस्तरल्यावर पंढरपूरला येतो म्हणून. नाही, हातात जाऊ, हातच पंढरपूरला जाऊ आणि सरळ जाऊन विठुरायाला विचारू आता काय करायचं ते. माझ्यासमोर तरी दुसरा कुठलाच मार्ग नाही. हे घर विकू शकत नाही, राहुळ विकू शकत नाही, कारण सकूने शपथ दिली तशी शपथ मोडू शकत नाही. दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही याशिवाय. जाऊ, पंढरपूरला जाऊ ताबडतोब. अहो, ऐका ना, ऐका ना. अहो, दिगू शेठ, अहो थांबा. अहो, खरंच धाकल्या मालकीनबाईसनी माहेरी सोडायला चाललाय का? आता तू हिची बाजू घेऊ नकोस. अहो, भाबडी लेक आहे हो. भाबडी कसली?
खुळी आहे खुळी. रमाईला त्रास, मला त्रास, आणि तुला सांगतो सगळ्यात जास्त त्रास या खुळीला होतो. पण हिला कळतच नाही. तुला ठाऊक आहे का काल काय झालं ते? वय सांगितलंय मला. पण त्यात तुमचाच काहीतरी समज. अगं नाही ग गंगा मावशी, आऊंच समज नाही, त्याचा गैरसमज चाललाय. हेच तर सांगत होते ना मी तुला. मला काय म्हणत होतीस? मी तुम्हाला सकाळपासून तेच सांगतेय ना. असं सांग, माझा कसला गैरसमज झालाय ते सांग. होऊ दे तुझ्या मनासारखं. अहो काय झालं ना, पण खबरदार खबरदार दिगूला गाठून हे असलं काही दाखवलंस तर आई बापाला कुठल्या तरी किल्ल्यात अंधार कोठडीत टाकावं असं वाटतंय का तुला? नाही बघितलंस, तुझ्या समोर आहे ना. सांग आता, येऊ की नको सांग. अहो धाकल्या मालकीनबाई बोला की. अहो गप करायलाय. दाताच्या कण्या केल्या तरी ती अजिबात बोलणार नाही. जाऊ दे, त्रासच नको. तिला माहेरी सोडतो, ताळ्यावर येईल तेव्हा बघू. चल ग. अहो अहो ऐका ना माझं. अहो ऐका ना. ही पोर बोलत का नाही? तेव्हा समद करतोस हिच्यासाठी. फक्त बोलायचं बोल दे पोरीला. कार्तिकीची वारी चालली म्हणजे विठुराया सुद्धा या वारकऱ्यांमध्येच असणार. विठुराया सांगणारे आहोत ना. अहो ऐका ना, मला माहेरी नका पाठव. मला माहेरी नाही जायचंय. हो तर तुम्हाला मी नको आहे ना. तर काय? तर काय? तरी पुन्हा ती थोडी मारून जीव देईल, पण मला माहेरी नका हो धाडू. माझ्या ओमाई अप्पांना खूप वाईट वाटेल, आणि माझ्या आजीला म्हातारपणात हा धक्का नाही हो सहन होणार. जे काय करायचं असेल ना ते तुझ्या माहेरी गेल्यावर कर. त्याचं मला काही सोयर सुतक नाही. चल. अहो ऐक तरी. अहो उमाई उमाई सखूची हाक आली का नाही असं वाटलं. खूप भास झाला असेल तुला. मी काय म्हणते, लेकीला माहेरचाच तर आधार असतो ना. सखू माहेरी आली तर तिला धीर कोण देणार? तुला अजूनही असं वाटतं उमा की आपण सखूला आधार देऊ शकू, आणि आपल्यापेक्षा तिला विठुरायाचा आधार मोठा नाही का? आप्पा, त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सखू तिच्या सासरी राहण्याच्या निर्धारावर किती ठाम आहे हे तुम्ही पाहिलंच ना. आता आपण विठुरायालाच प्रार्थना करूया. विठ्ठला, तूच बघ रे बाबा. आता तुझ्या उमाईकडेच निघालोय ना, त्या करतील तुझं कौतुक. रडतेस कशाला? चल चल. फेरलाय का तुझं? अक्कल शेण खायला गेलती.
माझ्या परी जास्त कळायला लागलंय तुला. बाबाजी त्या सखूला माहेरी धाडलत कसं? कोणाच्या परवानगीने धाडलं तू मनोरमे? बोल. बाबाजी गुरु जिंगरोबाच म्हणाले होते ना, तुम्ही विसरलात का? सगळं माझ्या मनासारखं होईल असं म्हणाले होते. अगं तुझ्या मनासारखं होणार म्हणजे ती माणिक तुझ्या घरी येईल असं म्हणले असतील जिंगरोबा. हो म्हणजे सखू माहेरी गेली की मगच माणिक येणार ना? अगं पण सखूला माहेरी धाडण्याचा प्रश्नच येत नाही, विषयच येत नाही ना यात. सखूला तू इथं माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावणार होतीस, तिला इथं माझ्या पायाशी शरण यायला लावणार होतीस, माझी माफी मागायला, माझी दासी बनायला लावणार होतीस. काय झालं त्याचं काय झालं? बाबाजी ते हे बघ, जोवर सखू इथं येत नाही ना आमच्या पायाशी, शरण येत नाही आम्हाला, तवर तिला कुठं बी पाठवायचं नाही सांगून ठेवतोय. हा हो बाबाजी. बाबाजी तुम्ही रागू नका, तुम्ही क्षमा करा मला. तुमची एकनिष्ठ भक्त आहे मी बाबाजी. काय झालं, रागाच्या भरात बोलून गेले मी, ध्यानात नाही राहिलं. पण तुम्ही माझ्या पाठीशी आहात माझी खात्री आहे बाबाजी. तुमच्या मनासारखंच होईल, मी वचन देते तुम्हाला. त्या सखूला कसंही करून काही करून मी तुमच्या पायाशी आणेन बाबाजी. पण तुम्ही रागू नका. मी माझ्या चुकीची शिक्षा घेते. हो बाबाजी, चुकले बाबाजी, चुकले मी बाबाजी, मला क्षमा करा, मी चुकले. माणिक अगं काय खुळेपण आहे हा? हे असं कोंडून घेतं का कोणी? आणि अगं 2 दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये ग, काहीतरी खाऊन घे ग बाळा. शहाणी मुलगी आहेस ना माझी तू. होते, पण त्या घराने माझ्या तोंडावर मला नाकारलं. मला नाही जगायचंय. कळत नाही अगं ही कार्टी काय करेल काही सांगता येत नाही. उगीच त्या काकांच्या बोलण्यात आलो आपण. अरे माझी आठवण काढताय की काय? अरे तू चांडा, तूच आमच्या मनामध्ये नको नको ती स्वप्न रंगवलीस. अरे 2 दिवस झाले आमची मुलगी अन्न पाणी वाचून आहे. अहो गळा सोडा ना माझा. हो मारताय काय? अहो तुम्ही जर आगाऊपणा केला नसतात ना तर आमच्या मुलीची समजूत आम्ही काढली असती नक्की. अहो आधी मला बोलू तरी द्या. आता काय बोलायचंय? अहो आम्ही सगळे तिकडे आलो आणि तोंडावर अपमान झालाय आमचा. अहो तुमचा अपमान मलाही झोमला, कारण तो अपमान माझाही होता ना. पण मी तुमच्यासारखी हार मानली नाही. मी प्रयत्न चालूच ठेवले आणि आज दिगू सखूला माहेरी सोडायला घेऊन गेलाय. तुमच्या माणिकचा येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. खरंच? अगं माणिक, ते काका काय म्हणतात बघ, तो दिगू सखूला माहेरी सोडायला गेलाय म्हणे. काय खरं सांगताय तुम्ही? माणिक अगं सखूला माहेरी सोडायला हा दिगू गेलाय. आई, जावयाला अरे तुरे करणं शोभतं का ग? आहोंना आदराने नको का बोलवायला? हो ग बाई. अहो चल चल. अहो ऐका ना, मला माहेरी नका ना नेऊ. अहो बघ उगाच आव आणू नकोस. आता आपण जवळ पोहोचलो. आणि तुझ्या उमाईला सांग, त्या लावतील हळद. आणि तरीही चालता येत नसेल तर मी तुला उचलून घेऊन जाईल. पण आज तुला माहेरी सोडणार म्हणजे सोडणार. चल. अहो पण ऐका तरी. दिगू, दिगू थांब. दिगू थांब. ऐक, थांब जरा. श्यामाई अगं तू कशाला आलीस? मी माहेरी सोडणार असं म्हटलंय तर त्यात बदल करीन का?
अरे संशय आलाय म्हणून पाळत ठेवायला नाही आले. आपल्याला सखूला माहेरी धाडता येणार नाही. का? अरे का म्हणजे काय रे, शेवटी आपली अब्रू आहे की नाही. बघ सखू दवंडी देत होती तेव्हा तू आला होतास, तेव्हा काय म्हणालास? 4 लोकात आपली अप्रतिष्ठा होते असं म्हणाला होतास की नाही? अरे पण मग ते आताही लागू होईल ना. आपल्याला राग आला, रागाच्या भरात आपण बोलून गेलो, ठीक आहे ना. पण म्हणून हरिश्चंद्राचा अवतार असल्यासारखं सगळं प्रत्यक्षात व्हायलाच पाहिजे असं काही नाही ना. आणि सखूला पण यावरून धडा मिळालाच असेल. हो ना ग सखू, आता तू ओरडणार नाहीस ना, उगाच कांगावा नाही ना करणार? हो सासूबाई, मी अजिबात कांगावा करणार नाही, तुमच्या शब्दाची बाहेर जाणार नाही. पण मला माहेरी नका ओ धाडू, हवं तर पाया पडते मी. अगं सखू, अगं बाळा, पाया कशाला पडतेस? मी एवढी बैलगाडी जोडून इथपर्यंत आले, ती तुम्हा दोघांना न्यायलाच आले ना. पण यापुढे जरा सांभाळून वाग हं बाळा. नाही, दिगूचा कडेलोट झालाय तसा माझा होऊ देऊ नकोस. रमाई, हेच होणार. आतापर्यंत हेच होत आले आणि मला माझ्या शब्दाचं काही नाही. पण तुला घरच्यांना जो परत परत त्रास होतोय तो मला नकोय. हे बघ, तू आता दया दाखवू नकोस. मी हिला माहेरी सोडणार म्हणजे सोडणार. अरे चल ग सखू. नाही, थांब दिगू, दिगू थांब. अरे परत जा काय? मी इथे कशासाठी आले आणि तुम्हाला सांगतोस परत जा? रमाई, मला ठाऊक आहे तू माझ्यासाठी आलीयस, माझ्या सुखासाठी आलीयस. मला वाईट वाटू नये म्हणून तू आलीयस. माझ्या सुखासाठी तू कुणाची पर्वा करत नाहीस, पण ही त्या योग्यतेचीच नाहीये. आता तू थांबू नकोस. चल ग. हो दिगू थांब, हा बाबाजींचा आदेश आहे. खरंच? हो खरंच. रमाई, सगळे निर्णय तूच घेतेस, आम्ही फक्त तुझे हुकूम पाळतो. बाबाजींनी सांगितलं म्हणून तू सखूला न्यायला आलीस, माझी हरकत नाही. पण जसा माझ्या लग्नाचा निर्णय सर्वस्वी तुझा होता, तसा हाही निर्णय तुझा आहे, माझा नाही. त्यामुळे यात मला गोवायचं नाही. तुमच्या दोघींच्या वादात मला घ्यायचं नाही. मला दोषी ठरवायचं नाही, माझ्यावर आरोप करायचे नाही. तू आणि तुझी सून बघून घे, यात मला बोलायचं नाही. तुमचं तुम्ही बघा. तुला खूप हौस आहे ना सासरची? यापुढे तुला कितीही त्रास झाला तरी मला सांगायला यायचं नाही. दिगू, दिगू, अरे ऐक तरी दिगू. गौदसे, आता बघत काय बसलीस? चल ना. कुळबुडवी कुठली, उचल ते गाठोडं आणि चल माझ्या बरोबर. चला. आहो, मी दुसऱ्या कोणाला म्हणेन का मी आहो? किती गोड वाटतं ना. मलाही आजच जाणवलं या शब्दात किती किती आणि काय काय आहे. काय? जवळीक आहे, आपलेपणा आहे, अधिकार आहे. उगीच काहीतरी बडबडू नकोस, आधीच माझं डोकं फिरलंय. मला ठाऊक आहे, तुम्ही त्या सटवीला माहेरी सोडून आलात ना. आता मला सांगा, आपण कचरा जेव्हा बाहेर टाकतो तेव्हा त्याचा विचार करतो का? असंच म्हणतो ना की आपलं घर स्वच्छ झालं. काय बोलतेस काय तू? सटवी काय, कचरा काय? मग काय, शोभत तरी होती का ती तुमच्या घराला,
तुम्हाला माणिक सारखं रत्न असताना एका गारगोटीला ते स्थान मिळालं, मग असंच होणार ना? जाऊ दे, झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता आपला मार्ग मोकळा झाला. ए उगीच तू मनात मांडे खाऊ नकोस. असं काही एक झालेलं नाहीये आणि तुझ्या मनात जे काही येतंय ते काढून टाक. ते सुद्धा कधीच होणार नाही. चिडका बिब्बा, एकदा लग्न होऊ दे मग बघ. चला एकदाची त्या सकूची बॅद गेली म्हणायची. आता कसं एकदम हलकं आणि मोकळं मोकळं वाटतंय. ती असल्या ना की अगदी ना वातावरणात ताण जाणवायचा. कधी ठिणगी पडेल आणि कधी आग भडकेल काही सांगता येत नव्हतं बाबा. सखू वाड्यात होती तेव्हा नुसतं कटकटी आणि क्लेश असायचे. केलं बाई ते सावट एकदाच. पण आता घरातली सगळी कामं मला कायमची एकटीलाच करावी लागणार. अरे दिगू, अरे दिगू, सोडलंस ना तिला माहेरी? अरे असं काय? हा एक शब्दही बोलला नाही आणि बघितलं पण नाही. अहो बायकोला माहेरी सोडून आलाय म्हणजे रागात असणार तो. पण रमाई कुठे गेलीये? ती कशी नाही आली अजून? सखू, ही सटवे, तू परत आलीस? माणिकताई, आता उगीच आव आणू नकोस. माझे अहो तुला कायमची माहेरी सोडायला गेले होते ना, की तुझ्या माहेरच्यांनीही तुला घेतलं नाही? अगं नाही ग, माझ्या आऊंचा गैरसमज झाला होता आणि म्हणून ते रागात घेऊन चालले होते. पण तुझे आहो मला नाही ठाऊक. हे उगाच माझे आहो तुझे आहो असं करू नकोस. ते फक्त माझेच खरे आहो आहे. तू त्यांना पळवलीस, कळलं? त्यांच्यावर फक्त माझाच हक्क आहे. असं नको नको बोलीस माणिकताई. मी तुला कसं पटवून देऊ? तू मला ना काहीच पटवून देऊ नकोस. जशी आलीये ना तशी आल्या पावली परत जा. तू तुझ्या माहेरी जा, नाही तर कुठेही जा, पण पुन्हा त्या घरात काय त्या गावातही दिसता कामा नये.